नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेस मध्ये आपलं स्वागत करतो. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 मधील पार्ट 2 पाहायचा आहे. पार्ट फर्स्ट मध्ये आपण त्या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पाहिला. आता आपल्याला फोर्थ क्वेश्चन पाहायचा आहे. अतिशय सोपा आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स आर गिवन बिलो. या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला रूट्स दिलेले आहेत, यांच्यापासून आपल्याला काय तयार करायचं, या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. मग कसे तयार करता येईल, या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला एक दिलं असतं. या ठिकाणी एक एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यानुसार आपल्याला काय तयार करायचं, असं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, फॉर्म्युला आहे. याच्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करावं लागेल. मग कशा पद्धतीने, सुरुवातीला आपल्याला अल्फा आणि बीटा माहिती असणं गरजेचं, अल्फा प्लस बीटा माहिती असणं गरजेचं आहे आणि अल्फा इंटू बीटा माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लेट अल्फा इज इक्वल टू काय 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. हे आपल्याला माहिती आहे. अल्फा आहे 0 आणि त्या ठिकाणी बीटाला आपण मानू त्या ठिकाणी काय 4. मग आता काय करणार, तर आपल्याला सुरुवातीला अल्फा प्लस बीटा करून घेऊ आपण. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, आता अल्फा आहे 0 आणि बीटा आहे 4. या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटा काय मिळाला, 4 मिळाला. तसंच आपल्याला अल्फा इंटू बीटा बघायचं. अल्फा इंटू बीटा, या ठिकाणी अल्फा इंटू काय बीटा, म्हणजे याच्या दोघांमध्ये काय होते, मल्टिप्लाय होते. अल्फा इंटू बीटा, अल्फा आहे 0 आणि या ठिकाणी बीटा आहे 4. म्हणजे 0 इंटू 4 जर केलं तर आपल्याला मिळतो 0. कारण की कुठल्याही संख्येने 0 शी मल्टिप्लाय जर झाला तर त्या ठिकाणी त्याचा उत्तर काय मिळतं, आपल्याला आन्सर काय मिळतं, 0. या पद्धतीने आपण घेतलं. मग आता पुढे काय करणार आपण, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन तयार करायचं. मग या ठिकाणी रिक्वायर्ड काय करणार आपण, एक इक्वेशन तयार करायचंय. मग या ठिकाणी म्हणणार आपण रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, हा या ठिकाणी हा फॉर्म्युला घेऊ आपण अगोदर. मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग बघा या ठिकाणी आपण काय करू, सुरुवातीला आता एक्स स्क्वेअर, मग आपल्याकडे अल्फा बघायचा. अल्फा प्लस बीटा काय मिळालं आपल्याला, अल्फा प्लस बीटा मिळाला आहे 4. या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये आपण घेऊ 4 आणि या ठिकाणी 4 इंटू एक्स, 4x आपल्याला मिळतो. आता या ठिकाणी हा प्लसचा प्लस घेऊन घेऊ. अल्फा इंटू बीटा काय मिळाला आहे 0 इज इक्वल टू 0. मग आता काय करणार, म्हणजेच आपल्याला काय मिळालं, जे आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन हवं होतं, म्हणजे रूट्स पासून आपल्याला काय क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं होतं, ते आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. या पद्धतीने अतिशय सोपा आहे. तसेच आपल्याला पुढचं बघायचं आहे 3 and minus 10. तर 3 and minus 10, तर या ठिकाणी सेम त्याच पद्धतीने घेऊ आपण. तर सुरुवातीला आपल्याला अल्फा, लेट अल्फा इज इक्वल टू 3 and बीटा इज इक्वल टू मायनस 10 घेतल्यानंतर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, पहिले अगोदर अल्फा प्लस बीटा आपण काढून घेऊ. मग अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा म्हणजे या ठिकाणी 3 प्लस मायनस 10 जर केला तर आपल्याला काय मिळतं, या ठिकाणी प्लस मायनस मायनस होतं, म्हणजे 3 मायनस 10 म्हणजे 10 मायनस 3 केलं तर आपल्याला मिळतं 7 मोठ्या संख्येची साईन, म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा काय मिळाला 7. तसेच आपल्याला काय करावं लागेल, अल्फा इंटू बीटा काढावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला अल्फा इंटू बीटा काढायचं. मग आता हा तुमचा काय मिळाला, या ठिकाणी अल्फा प्लस बीटा मिळाला -7. आता अल्फा इंटू बीटा साठी आपल्याला काय करावं लागेल, अल्फा आहे 3 आणि बीटा काय आहे इंटू बीटा आहे -10 ठेवायला आहे. म्हणजेच काय मिळाला 30 -30.
पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केला तर निगेटिव्ह आन्सर येतं आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय मिळालं -30. मग या ठिकाणी आपण आता बीटा मिळाला, बीटा अल्फा इंटू बीटा मिळाला 30 आणि अल्फा प्लस बीटा मिळाला -7. या ठिकाणी रिक्वायर्ड quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. मग आपण x स्क्वेअरचा x स्क्वेअर घेऊ. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा काय मिळाला -7. मग या ठिकाणी आपण जर -7 घेतला, हा मायनसचा मायनस इथं -7 घेतला आपण, ओके, इंटू एक्स आणि या ठिकाणी अल्फा इंटू बीटा काय मिळाला आपल्याला -30. ओके, या ठिकाणी आपण घेऊ -30 इज इक्वल टू 0. आता काय करणार, एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस प्लस 7 इंटू एक्स 7x. बघा मायनस इंटू मायनस काय प्लस झालं. ओके, त्याच्यानंतर 7 इंटू एक्स 7x. या ठिकाणी प्लस इंटू मायनस काय होईल, प्लस इंटू मायनस मायनस -30 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला सेकंड मिळालं एक्स स्क्वेअर प्लस 7x -10 इज इक्वल टू 0. हे कशा काय करतो आपण की टू रूट्स दिलेला आहे. या रूट्स पासून आपल्याला काय क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. हे रूट्स पासून काय वेगवेगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. पहिला झालं x स्क्वेअर -4x इज इक्वल टू 0 आणि दुसरं आलं x स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण काढू शकतो. आता आपल्याला तिसरं बघायचं, अतिशय सोपं काय आहे त्या ठिकाणी बघू आपण 1/2 आणि -1/2. या ठिकाणी लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू -1/2. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं. मग आता काय करणार आपण, सुरुवातीला अल्फा प्लस बीटा काढायचं आपल्याला. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस 1/, बीटा काय 1/2. बघा प्लस प्लस मायनस काय होतं, प्लस मायनस मायनस होतो. म्हणजे या ठिकाणी 1/2 -1/2 म्हणजेच काय मिळतं आपल्याला 0. म्हणजेच अल्फा प्लस बीटा काय मिळाला 0. तसेच आपल्याला अल्फा इंटू बीटा काढायचा आहे. मग अल्फा इंटू बीटा बघा या ठिकाणी आपण काय केलं, 1/2 मधून 1/2 गेलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. तसेच या ठिकाणी अल्फा इंटू बीटा आपल्याला कळायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, अल्फा इंटू बीटा साठी आपल्याला घ्यावं लागेल इज इक्वल टू 1/2 इंटू -1/2 आपल्याला घ्यावं लागेल. मग आता काय करणार, मल्टिप्लाय होईल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 इंटू 1 1 2 2 जा 4 -4 येणार. कारण की पॉझिटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केला, पॉझिटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरशी मल्टिप्लाय झाला तर आपल्याला काय मिळतं, त्या ठिकाणी निगेटिव्ह मिळतो. म्हणजे त्या ठिकाणी अल्फा इंटू बीटा काय मिळाला 1/2. तसेच मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी सुरुवातीला लिहून घेऊ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, मग आपण एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग काय करावं लागणार आपल्याला या ठिकाणी, आता आपल्याला एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर, आता या ठिकाणी अल्फा प्लस बीटा काय मिळाला आपल्याला, अल्फा प्लस बीटा मिळाला आहे 0. या ठिकाणी काय करणार आपण 0 0 इंटू एक्स स्क्वेअर इथे 0 येईल आणि एक्स 0 इंटू एक्स आपल्याला मिळेल 0x. म्हणजे आपण लिहू मायनसचा मायनस या ठिकाणी मिळाला 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय मिळाला, अल्फा इंटू बीटा -1/4 मिळाला आहे इज इक्वल टू 0. हे तुम्हाला एक्स्ट्रा समजवण्यासाठी एक स्टेप वाढवली आहे. मग बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर या ठिकाणी 0 इंटू एक्स जर केला
आपल्याला माहिती की 0 ला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केला तर उत्तर येणार आहे 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे x² आणि या ठिकाणी प्लस आणि हा निगेटिव्ह नंबर यांचा मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळतं निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी आणि 1/4 ॲज इट इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला x² - 1/4 इज इक्वल टू 0 आपल्याला हे मिळालं. म्हणजे जर रूट्स पासून आपल्याला काय करायचं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं तर पहिल्याचा आला आहे x² - 4x इज इक्वल टू 0, दुसरा आहे x² + 7x - 30 आणि तिसरा आहे x² - 1/4 इज इक्वल टू 0. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा अतिशय सोपा आहे. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड k if equation is x² - 4kx + k + 3 is equal to 0. आता या ठिकाणी वर्ग समीकरण जे दिलेलं आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मुळांची बेरीज म्हणजे काय सम, रूट्स ऑफ सम. मग या ठिकाणी काय सम ऑफ द रूट्स यांची जी बेरीज आहे ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे जे गुणाकाराचा काय त्या ठिकाणी दुप्पट म्हणजे या प्रोडक्टचं काय त्या ठिकाणी डबल आहे. तर आपल्याला के ची त्या ठिकाणी हे जर के दिलेलं आहे या के ची काय काढायची आपल्याला व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. तर आपण ती कशा पद्धतीने ते बघू. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला आपल्याला कंपेअरिंग करून घ्यावं लागेल. कंपेअरिंग कशासोबत करणार आपण या ठिकाणी ax² + bx + c इज इक्वल टू 0 या ठिकाणी याच्याशी आपल्याला कंपेअर करायचं आहे या इक्वेशन. मग याच्या अगोदर आपल्याला एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा सुरुवातीला आपण काय करू या ठिकाणी ए बी सी काढणं गरजेचं आहे. आपण ए काढू, कंपेअरिंग करून घेऊ, बी काढू आणि सी काढू. मग ए काय या ठिकाणी बघा कुठलेच नाही म्हणजे 1 × x आपल्याला मिळतो x म्हणजे या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी हा काय 4 आहे -4k म्हणजे हा तुमचा x आहे, हा तुमचा b आहे काय 4k -4k आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी c काय k + 3 हा आपला काय c आहे. मग ह्या पद्धतीने a b आणि c ची व्हॅल्यू हे आपण a b c काढून घेतला. आता काय करायचं आपल्याला हे घेतल्यानंतर आपल्याला अल्फा प्लस बीटा घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे अतिशय सोपं आहे -b/a. ओके घेतलं. आता इज इक्वल टू आता b काय आहे आपला हा मायनसचा मायनस येणार आहे मायनस घेऊन घ्यावं. b काय आहे तर बघायचं b आहे आपला -4k आहे आपल्याला आणि अपॉनला a काय a1 आहे. ओके हे घेतल्यानंतर आपल्याला आता काय मिळणार आहे या ठिकाणी या ठिकाणी हा मायनस आहे, हा मायनस आहे म्हणजे या ठिकाणी मायनस आपल्याला माहिती की हा प्लस होणार आहे. मायनस इंटू मायनस काय होतो प्लस होतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळतो इज इक्वल टू 4/1 म्हणजेच 1 या ठिकाणी मिळाला 4 म्हणजेच अल्फा प्लस बीटा काय मिळाला आपल्याला 4 मिळाला. अल्फा प्लस बीटा मिळाला 4. तसेच आपल्याला काय करावं लागेल अल्फा इंटू बीटा काढावं लागेल. मग आपण अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटाच्या वेळेस आपल्याला माहिती काय करावं लागतं मायनस या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं आपल्याला c/a. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. मग आता c/a घेतला तर आपल्याला c काय तो बघायचा. c आहे k + 3 आणि आपल्याकडे a आहे 1 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे k + 3/1 म्हणजेच आपल्याला अल्फा इंटू बीटा मिळतो k + 3. या पद्धतीने अल्फा इंटू बीटा मिळाला आणि आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळाला. हे मिळाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आपल्याला या ठिकाणी अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन according to the given condition. ओके
गिवन कंडिशन काय या ठिकाणी, मग अल्फा प्लस बीटा घेऊन घेऊ, अल्फा प्लस बीटा. आणि या ठिकाणी बघा मग गिवन कंडिशन या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे रूट्स आहेत त्या रूटची सम, या समच्या काय ठिकाणी ही रूटची सम काय आहे, ही रूटची सम या प्रोडक्टच्या डबल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार, इथं 2 मग प्रोडक्ट म्हणजे काय करणार आपण अल्फा इंटू बीटा, म्हणजे या ठिकाणी आपण घेणार अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा इंटू बीटा. परत एकदा समजून घ्या की जे रूट्स आहे रूटची सम ही प्रोडक्टच्या काय डबल आहे, रूटच्या सम ही प्रोडक्टच्या डबल आहे. मग रूटची सम काय, रूटची सम ही प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा याचा काय या ठिकाणी डबल आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने मांडणी केल्यानंतर आता आपल्याला अल्फा प्लस बीटा, आता अल्फा प्लस बीटा आपला काय या ठिकाणी अल्फा प्लस बीटा आपल्याला मिळालेला आहे 4. ओके, आणि हा के राहिला होता या ठिकाणी 4k आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण घेऊ या ठिकाणी 4k. ओके, इज इक्वल टू 4k घेतल्यानंतर अल्फा इंटू बीटा काय मिळालं आपल्याला, अल्फा इंटू बीटा मिळाला आहे k प्लस 3. हा 2 च्या 2 आणि k प्लस 3 आपण या ठिकाणी लिहून घेऊ. 2 इंटू k आपल्याला 2k मिळतो, प्लस 2 इंटू 3 6 आपल्याला मिळतो, म्हणजे या ठिकाणी 4k. आता काय करायचं, या 2k ला इकडच्या बाजूला घेऊन यायचं, 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. म्हणजे 2k मधून 4k मधून 2k गेला, उरला 2k इज इक्वल टू 6. म्हणजेच हा 2 डिवाइडला गेला, k इज इक्वल टू 6/2. म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली 3. 2 1 जा 2, 2 3 जा 6. k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. या पद्धतीने अतिशय सोपं हे उदाहरण होतं. या उदाहरणामध्ये आपल्याला अतिशय सोपं म्हणजे सुरुवातीला काय करायचं होतं, आपल्याला प्रश्न समजून घेणं गरजेचं होतं की जे रूटची जी सम आहे ही प्रोडक्टच्या काय डबल आहे हे समजणं गरजेचं होतं. मग आपण कंपेरिंग केल्यानंतर ए बी आणि सी च्या व्हॅल्यू तुम्हाला काढता येतात. तसा हा तुमचा या ठिकाणी ए आहे, हा या ठिकाणी बी आहे, -4k बी आहे आणि k प्लस 3 काय सी आहे. या पद्धतीने काढल्यानंतर आपल्याला अल्फा प्लस बीटा या ठिकाणी घेतला. मग अल्फा प्लस बीटा घेतल्यानंतर आपण अल्फा प्लस बीटा काढला, त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा काढला. मग अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन जी होती, गिव्हन कंडिशन आपल्याला काय म्हटली होती की रूटच्या जी सम आहे त्याच्या या ठिकाणी प्रोडक्टच्या ती काय डबल आहे, प्रोडक्टच्या काय ती डबल आहे, हे गिव्हन कंडिशन मध्ये लिहायचं. आणि मांडल्यानंतर आपण शेवटी के ची व्हॅल्यू आपल्याला या पद्धतीने काढता येतं. अतिशय सोपं उदाहरण होतं. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो 6वा क्वेश्चन आहे अतिशय सोपा आहे, तो बघायचा. या ठिकाणी दिलेला आहे, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन y स्क्वेअर -2y -7 is equal to 0, find the values of a square plus b square. आणि दुसरं दिलेलं आहे a³ plus b³. मग या ठिकाणी काय करू आपण की y स्क्वेअर -2y -7 इज इक्वल टू 0. सुरुवातीला आपण a b c चे व्हॅल्यू काढून घेऊ. a b आणि c चा व्हॅल्यू काढून घेऊ. a या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी जो b आहे तो -2 आहे, b इज इक्वल टू -2. आणि जो c आहे -7. या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला घेऊन घ्यायचं. मग आता काय करायचं, आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. मग ए बी सी च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, आता अल्फा प्लस बीटा आपल्याला काढून घ्यावा लागेल सुरुवातीला. मग अल्फा प्लस बीटा काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन या ठिकाणी काय b अपॉन a असतं, हे आपल्याला माहिती आहे. मग b अपॉन a घेतल्यानंतर आता आपल्याला बघायचं की या ठिकाणी b काय -2 आहे, अगोदर मायनसची साईड आहे ती मायनसची साईड, नंतर काय b काय मिळालं आपल्याला -2 आहे आणि अपॉनला या ठिकाणी अपॉनला काय घेणार आपण, अपॉनला घेणार a काय 1. मग या पद्धतीने आपल्याला काय मिळाला, या ठिकाणी
मायनस इंटू मायनस प्लस झाला म्हणजे या ठिकाणी 2 1 जा 2 आणि या ठिकाणी 2 आहे 2/1 म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला मिळाला 2 मिळाला. या पद्धतीने घ्यायचं 2/2 2 मायनस इंटू मायनस प्लस होऊन जातो आणि 2/1 काय मिळतो आपल्याला 2 मिळतो. मग या ठिकाणी अल्फा प्लस बीटा आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला अल्फा इंटू बीटा काढून घ्यायचा आहे. मग अल्फा इंटू बीटासाठी आपल्याला काय करावं लागेल, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए हे आपल्याला माहिती आहे. मग सी अपॉन ए घेतल्यानंतर घेऊ आपण आणि आता काय आहे सी आता बघायचं आहे. सी आहे -7 आणि अपॉनला काय आहे ए आहे काय 1 आहे. ओके म्हणजे या ठिकाणी काय नाही आपल्याला 7/1 जर केला तर मिळतो आपल्याला -7 आपल्याला मिळतो. -7 आपल्याला मिळाला. अल्फा प्लस बीटा मिळाला 2 आणि अल्फा इंटू बीटा काय मिळाला आपल्याला 7 मिळाला. मग या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे की ए स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याच्यानुसार आपल्याला सोडवायचं आहे. मग बघा पहिलं आहे आपलं अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. ओके या ठिकाणी काय म्हटलंय अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनचं तर काय आहे रूट्स आहे अल्फा अँड बीटा. तर आपल्याला काय करायला लागेल त्यांची y स्क्वेअर मायनस 2y -7 इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कशाची व्हॅल्यूज a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि a क्यूब प्लस b क्यूब चे व्हॅल्यूज काढायला लागेल. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर बी स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर दिलेला आहे. मग याच्यासाठी आपल्याला एक माहिती असणं गरजेचं की अल्फा प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे हा अल्फाचा स्क्वेअर आणि बीटा बोथ स्क्वेअर म्हणजे अल्फा आणि बीटाचा स्क्वेअर. ओके या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. मग हे केल्यानंतर आता आपल्याला काय मिळणार आहे बघा आपण या ठिकाणी सुरुवातीला काय करणार हा अल्फा इंटू बीटाला ह्या बाजूला घेऊन येणार. म्हणजे या ठिकाणी आपण घेणार अल्फा प्लस बीटा स्क्वेअर हा इकडे येताना मायनसचा प्लस म्हणजे या बाजूला आपण घेऊन येऊ म्हणजे -2 अल्फा बीटा आणि ओके या बाजूला का होईल त्या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बघा आता अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला काढायचा. मग तो कसा काढणार आपण या साईडला लिहून घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर या पद्धतीने या साईडला लिहून घेऊ आणि या बाजूला लिहून घेऊ आपण अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. आता बघा या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला घेऊन घ्यायचं. मग आता आपण या ठिकाणी काय करणार व्हॅल्यूज टाकणार. अल्फा प्लस बीटा काय मिळाले आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळाला 2 म्हणजेच काय 2 स्क्वेअर घेणार आपण मायनस 2 ॲज इट इज अल्फा इंटू बीटा काय मिळाला -7 हा -7 या ठिकाणी घेऊन घेणार. म्हणजे त्या ठिकाणी 7 2 जा 14 2 निगेटिव्ह नंबर्स मल्टिप्लाय काय तो आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह येतो. म्हणजे या ठिकाणी काय मिळणार 4 स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 आणि 2 7 जा 14 म्हणजेच काय हा प्लस होऊन जाणार या ठिकाणी म्हणजे 14 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळाला 4 प्लस 14 18 मिळाला आपल्याला 4 प्लस 14 18 मिळाला. म्हणजे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काय मिळाला या ठिकाणी अल्फा प्लस बीटा व्यवस्थित अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 मिळाला आपल्याला. ओके या पद्धतीने आपल्याला अल्फा प्लस बीटा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय मिळाला 18 मिळाला. तसेच आपल्याला या ठिकाणी अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काढल्यानंतर आपल्याला काढायचं आहे त्या ठिकाणी जे दुसरं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या हे काढायचं आपल्याला. मग हे काढताना आपल्याला काय करावं लागेल आपल्याकडे ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज आहेत. ए बी सी च्या व्हॅल्यूज काढल्या आहेत. याच पद्धतीने आपण याला सुद्धा काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला
a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण अल्फा प्लस बीटाच्या व्हॅल्यूज काढू शकतो. तसेच आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचं. मग अल्फा प्लस बीटा क्यूब काय कसं काढणार? या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी लिहावं लागेल अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा is equal to alpha cube plus beta cube plus 3 alpha into beta आणि प्लस अल्फा प्लस बीटा या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचं आहे. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कसं काढणार? त्या ठिकाणी या पूर्ण बाजूला या बाजूला घेऊन म्हणजे हा का म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? अल्फा प्लस बीटा क्यूब मायनसचा प्लस मायनस अल्फा मायनस 3 अल्फा इंटू बीटा आणि त्याच्यानंतर हा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि शेवटी या ठिकाणी इज इक्वल टू या बाजूला काय बोलला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब लिहायचं आहे. ओके हे बोला. मग या ठिकाणी आपल्याला बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय असेल याला आपण व्यवस्थितरित्या मांडून घ्या. अगोदर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू मग या ठिकाणी आपण लिहू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट मध्ये काय अल्फा प्लस बीटा आपल्याला घ्यायचं आहे. ओके हे काय तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. कायमस्वरूपी तेव्हाच आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढता येईल. मग आता या ठिकाणी बघा आता अल्फा प्लस बीटा काय मिळालेलं आपल्याला? अल्फा प्लस बीटा आपल्याला मिळालेला आहे 2 मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार 2 क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा काय मिळाला? मायनस 7 इंटू मायनस 7 आपल्याला मिळालं आहे. ओके आणि अल्फा प्लस बीटा काय आहे? 2 या ठिकाणी इंटू 2 या पद्धतीने लिहून घ्यायचं. म्हणजेच आपल्याला काय 2 क्यूब काय मिळतो? 8 मायनस 3 7 जा 21 2 निगेटिव्ह नंबर्स मल्टिप्लाय पॉझिटिव्ह येतो. म्हणजेच त्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? पॉझिटिव्ह होतो. म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला मिळाला 21 2 जा 42 म्हणजे प्लस 42 आणि या ठिकाणी आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय मिळाला? 50. आता आपल्याला जो 7वा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये त्याच्यामध्ये दिलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. या पद्धतीने मग रियल अँड इक्वल आहेत का? मग रियल अँड इक्वल कधी असतात? जेव्हा डेल्टा काय असतो 0 असतो तेव्हा. मग कसं बघा आता या ठिकाणी अगोदर सुरुवातीला आपण a b आणि c a b आणि c चे आपल्याला काय काढायचे? व्हॅल्यू काढायची. मग कशी काढणार बघा a या ठिकाणी 3 आहे b आहे k आणि c आहे 12. कंपेअर करून घ्यायचं आपल्याला. मग कंपेअर कशाशी करणार? ax2 bx c 0. त्याच्यानुसार a b आणि c आपण काढणार. मग हा a b आणि c काढल्यानंतर आता काय करणार आपण? आपल्याला रियल अँड इक्वल म्हटलेला आहे. मग रियल अँड इक्वल म्हणजे काय? डेल्टा इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी कशा पद्धतीने घेणार आपण बघा डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. आता डेल्टा म्हणजेच काय? b² - 4ac. ओके डेल्टा म्हणजेच काय असतं? b² - 4ac असतं. म्हणून या ठिकाणी आपण काय आता याची व्हॅल्यूज पुट करू. कशाची व्हॅल्यू पुट करू आपण? a b आणि c ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. मग कसं करणार बघा या ठिकाणी
डेल्टा इज इक्वल टू पी स्क्वेअर, पी काय के म्हणजे या ठिकाणी काय आला के स्क्वेअर मायनस त्याच्यानंतर काय 4 मायनस 4 आणि ए काय आपला ए आहे 3 आहे, ए काय आहे 3 आहे इंटू 3 करायचं. त्याच्यानंतर सी आहे आपला 12 इंटू 12 4 3 चा 12 आणि 12 चा 144 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळतं 144 आणि मला त्या ठिकाणी के स्क्वेअर के. मग आता काय करणार आपल्याला हे मिळालं तर आपल्याला म्हणजे मिळाला की के स्क्वेअर मायनस 44 ही काय डेल्टा आपल्याला मिळाला. मग आता काय करणार आपण या ठिकाणी आपल्याला द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. मग या ठिकाणी लिहून द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. बघा मग रियल अँड इक्वल कधी असतं डेल्टा इज इक्वल टू 0. क्वेश्चन मध्ये म्हटलंय रियल अँड इक्वल असणं गरजेचं आहे. काय द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. मग तेव्हा आपण रियल अँड इक्वल जेव्हा असतो तेव्हा आपण डेल्टा इज इक्वल टू 0 घेतो. मग या ठिकाणी आपण डेल्टा इज इक्वल टू 0. मग डेल्टा इज इक्वल टू 0 घेतला त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे के ची व्हॅल्यू आता या ठिकाणी बघू की डेल्टा इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी आपण बघू के स्क्वेअर मायनस 44 हे काय मिळालं आपल्याला डेल्टा मिळाला आहे. काय मिळालं डेल्टा के स्क्वेअर मायनस 44 आपल्याला मिळाला. मग डेल्टा ठिकाणी आपण काय टाकला के स्क्वेअर मायनस 144 आपल्याला टाकला. मग 144 आणि शेवटी इज इक्वल टू या ठिकाणी काय 0 या पद्धतीने आपण घ्यायचं. आता आपल्याला के स्क्वेअर मायनस 144 आहे म्हणजेच कसं घेता येईल आपल्याला या ठिकाणी के प्लस 144 एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपण काय घेणार के मायनस 12 आणि शेवटी इज इक्वल टू 0 या पद्धतीने आपण घेणार. मग हे घेतल्यानंतर काय करणार आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी 144 घेतलेला आहे. 144 ऐवजी आपण काय घेणार 12 घेणार. ओके या ठिकाणी आपण 12 घेऊ म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळेल के स्क्वेअर के स्क्वेअर मिळणार आणि 12 into 12 144 आपल्याला या ठिकाणी मिळणार. ओके या पद्धतीने आपल्याला घ्यायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळतो ब्रॅकेट ओपन के प्लस 12 मिळतो इज इक्वल टू 0 और आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी के मायनस 12 इज इक्वल टू 0 आपल्याला या ठिकाणी मिळतं. के प्लस 12 इज इक्वल टू 0 आणि के मायनस 12 इज इक्वल टू 0 या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता काय करणार आपण या ठिकाणी के प्लस आता हा प्लस 12 आहे इकडच्या बाजूने म्हणजे जो काय प्लसचा राहील मायनस 12. ओके और आपल्याला काय मिळेल हा मायनस आहे इकडच्या बाजूला काय प्लस होईल के इज इक्वल टू प्लस 12. बघा के काय मिळाला मायनस 12 आणि के काय मिळाला प्लस 12. या पद्धतीने आपण हे उदाहरण समजून घेतलं म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू काय मिळाली के ची व्हॅल्यू मिळाली द व्हॅल्यू ऑफ के इज 12 और मायनस 12 और मायनस 12 आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली. अतिशय सोप्या पद्धतीने उदाहरण आपण समजून घेतलं. तर एक स्क्रीनशॉट अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.